20व्या शतकातील जे मोठमोठे लेख होते, अगदी अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, आजपर्यंतचे सर्वात मोठे शास्त्रज्ञ ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्यावर सुद्धा महात्मा गांधींचा आणि त्यांच्या अहिंसा या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला. तर हे पंचाहे वस्त्र धारण करण्याचं महत्त्वाचं कारण काय? तर महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की माझ्या देशातील बहुसंख्य जनतेला कपडे मिळत नाहीत घालायला, त्या वस्त्र मिळत नाहीत अंगावर घालण्यासाठी, तर मीच भरभरून वस्त्रे घालून का फिरू? म्हणून महात्मा गांधींनी त्या जनतेच्या ज्यांच्या अंगावर वस्त्रच नाहीत त्यांना कोणत्या समस्या येत आहेत त्या समस्यांशी एकरूप होण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं, स्वतः वस्त्रांचा त्याग केला. आणि महात्मा गांधींनी पूर्व भारतामधल्या हिंदू मुस्लिम दंगली एकट्यानेच सगळ्या मिटवल्या. कारण महात्मा गांधींच्या प्रभावामुळे मुस्लिम पण महात्मा गांधींचे ऐकायचे, हिंदू पण ऐकायचे, त्या दंगली मिटल्या. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सत्रे व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या प्लॅटफॉर्मवरती आपण भारतातील जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेलं सामान्य ज्ञान याविषयीची माहिती घेत आहोत. सामान्य ज्ञान या घटकांतर्गत मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास शिकवत आहे. आणि आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा घटक असेल तर ती म्हणजे महात्मा गांधींची चळवळ. तर महात्मा गांधींची चळवळ जी महात्मा गांधींनी केली त्यालाच आपण गांधी युग म्हणून ओळखतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गांधी युगाविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी प्रयत्न केले. शेकडो किंवा हजारो लोकांनी प्राणाचं बलिदान पण दिलं. पण त्या सर्वांचं नेतृत्व करणारे होते महात्मा गांधी. ते सर्वांना, बहुतेकांना प्रेरणा देणारे असे महात्मा गांधी होते. आणि त्यावेळी संपूर्ण देशातील मोठ्यात मोठ्या जनतेला प्रभावित करणारे नेते होते महात्मा गांधी. तर या महात्मा गांधींच्या विषयी संपूर्ण माहिती बघून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जो भारतीयांनी स्वातंत्र्य लढा दिला त्याच्याविषयी माहिती आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. हे एकाच व्हिडिओमध्ये होईल असं मला वाटत नाही, याचे 1, 2 किंवा 3 व्हिडिओ होतील. तर लगेच सुरू करूया गांधी युगाला, म्हणजे महात्मा गांधींची माहिती बघायला. तर बघा, पहिल्यांदा आपण माहिती बघणार आहोत महात्मा गांधींच्या विषयी. महात्मा गांधी आपल्या सर्वांना माहिती आहेतच. तर महात्मा गांधींचा जन्म जो आहे, महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे 2 ऑक्टोबर 1869ला. 2 ऑक्टोबर 1869ला महात्मा गांधींचा जन्म झाला. तो जन्म कुठे झाला तर गुजरातमधल्या पोरबंदर या ठिकाणी. बघा, गुजरातमधल्या पोरबंदर, गुजरातमध्ये झाला हे तर माहित आहे, पण कुठे झाला, पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1869ला. आणि महात्मा गांधींचं जे महत्त्वाचं तत्वज्ञान होतं, महात्मा गांधींचं जे तत्वज्ञान होतं ते होतं कोणतं? ते म्हणजे अहिंसा. महात्मा गांधींचं सर्वात महत्त्वाचं तत्वज्ञान होतं ते म्हणजे अहिंसा. तर या अहिंसा तत्वाचा संपूर्ण भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर प्रभाव पडला. जगातील त्यावेळेस सर्व जे नेते होते, सर्व जे लोक होते ते महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वामुळे प्रभावित झाले. 1948ला 30 जानेवारी 1948ला दिल्लीमध्ये, म्हणजे दिल्लीमधलं जे बिर्ला हाऊस आहे, दिल्लीमध्ये बिर्ला हाऊस आहे, त्या बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना करून महात्मा गांधी निघालेले असताना एका नराधमानं त्यांची हत्या केली. त्या नराधमाचं नाव आहे नथुराम गोडसे. नथुराम गोडसे या नराधमानं 30 जानेवारी 1948 या दिवशी बिर्ला हाऊस नवी दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधीजींची हत्या केली. तर त्यांची ती मृत्यूची तारीख पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता महात्मा गांधी आपण कायम नाव घेत असतो, पण महात्मा ही त्यांना मिळालेली पदवी आहे, लोकांनी दिलेली ॲक्च्युअली पदवी आहे. लोक त्यांना मानतात महात्मा, पण त्यांचं जे खरं नाव आहे, महात्मा गांधींचं जे खरं नाव आहे ते काय आहे तर मोहनदास करमचंद गांधी. बघा, मोहनदास हे महात्मा गांधींचं नाव आहे, मोहनदास हे त्यांचं नाव आहे, करमचंद हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे, गांधी हे त्यांचं आडनाव आहे. महात्मा गांधींचं खरं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. आणि महात्मा गांधींची जी आई होती, आईचं नाव होतं पुतळाबाई. पुतळाबाई किंवा
पुतळीबाई किंवा पुतळीबाई असं पण त्यांना म्हटलं जातं, पुतळाबाई किंवा पुतळीबाई असं पण म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. पुतळीबाई असं पण म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये वगैरे उच्चार करताना पुतलीबाई असा त्यांचा उच्चार केला जातो. त्यांच्या आईचं ते नाव आहे. त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव कस्तुरबा, हे तर आपल्याला माहित आहे, खूप प्रचलित नाव आहे. त्यांच्या पत्नीचं नाव होतं कस्तुरबा आणि या कस्तुरबा गांधींशी महात्मा गांधींचा विवाह झाला होता 1881 साली. महात्मा गांधींचा विवाह झाला होता 1881 साली. त्यानंतर महात्मा गांधींना 4 मुलं होती, चारीच्या चारी मुलगे होते, हे लक्षात ठेवा. त्यांना महात्मा गांधींना मुलगी नव्हती, चारीचे चारी मुलगे होते. तर ते कोण होते ते जाता जाता आपण माहिती ठेवूया. ते म्हणजे हरिलाल, मणिलाल, देवदास आणि रामदास. महात्मा गांधींच्या 4ही मुलांची नावं लक्षात ठेवणं सोपं आहे, कारण लाल 2 आहेत, हरिलाल आणि मणिलाल. हरिलाल आणि मणिलाल हे दोघं जणी लाल आहेत. देवदास आणि रामदास हे पण नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. तर बघूया आपण महात्मा गांधींच्या विषयीच माहिती घेतोय. तर महात्मा गांधींच्या विषयी माहिती घेताना त्यांचं शिक्षण, त्यांचं महत्वाचं जे शिक्षण झालेलं आहे ते काय झालेलं आहे, BA LLB हे महात्मा गांधींचं शिक्षण झालं आहे, लक्षात ठेवा. महात्मा गांधींचं शिक्षण काय झालेलं आहे, BA LL. तर BA LLB हे महात्मा गांधींचं शिक्षण झालेलं आहे. आणि LLB ची डिग्री जी आहे ती महात्मा गांधींनी कुठे घेतली, इंग्लंडमध्ये घेतली. इंग्लंडमध्ये म्हणजेच कुठं, तर लंडनमध्ये घेतली. लंडनमध्ये घेतली. आणि लंडनमध्ये जी लॉची डिग्री घेतली जायची, त्या लॉची डिग्री घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं, बॅरिस्टर. लॉची डिग्री घेतली महात्मा गांधींनी लंडनमध्ये, लॉची डिग्री घेतली म्हणजेच बॅरिस्टरची डिग्री घेतली. इंग्लंडमध्ये किंवा लंडनमध्ये जे लॉची डिग्री घ्यायची त्यांना काय म्हटलं जायचं, बॅरिस्टर असं म्हटलं जायचं. तर महात्मा गांधींनी बॅरिस्टरची पदवी कुठे घेतली, इंग्लंडमध्ये घेतली. ती पदवी म्हणजे कोणती आहे, BA LLB ही पदवी आहे. त्यानंतर ही बॅरिस्टरी पदवी घेतली म्हणजे वकिलीची पदवी घेतली महात्मा गांधींनी. आणि भारतात येऊन काय केलं, त्यांनी वकिलीला सुरुवात केली. वकिलीला सुरुवात केली आणि त्यांनी प्रथम कुठं वकिली केली, प्रथम वकिली केली राजकोटला. प्रथम वकिली केली राजकोट या ठिकाणी, गुजरात मधलं ठिकाण आहे. राजकोट हे कुठलं, गुजरात मधलं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. राजकोट हे गुजरात मधलं ठिकाण आहे. आणि नंतर त्यांनी वकिली कुठे केली, मुंबईला वकिली केली. पण थोड्याच कालावधीत काय झालं, महात्मा गांधींचा हा वकिलीचा व्यवसाय बंद पडला. वकिलीचा व्यवसाय बंद पडण्याचं महत्वाचं कारण काय, तर महात्मा गांधींचा प्रामाणिकपणा. वकिली करताना जो चालूपणा पाहिजे, जी फसवेगिरी करायला पाहिजे, ती महात्मा गांधींना जमत नव्हती. कारण महात्मा गांधी कोणत्याही बाबतीत खरं बोलणारे आणि सत्य सांगणारेच होते. त्यामुळे त्यांचा वकिलीचा व्यवसाय काय तेवढा चालू शकला नाही. पण वकिली त्यांनी या 2 ठिकाणी केली, राजकोट आणि नंतर मुंबईला, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढं हा वकिलीचा व्यवसाय बंद पडला. पण पुढं 1893 साली महात्मा गांधींना एक वकिलीचंच काम मिळालं. ते म्हणजे जे दक्षिण आफ्रिकेचे हिंदी मजूर म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, भारतीय बरं का. हिंदी याचा अर्थ भारतीय. भारतीय मजूर कुठे होते, अनेक मजूर ते दक्षिण आफ्रिकेत कामासाठी गेले होते. अनेक म्हणजे लाखो मजूर, भारतातील लाखो मजूर हे दक्षिण आफ्रिकेत कामासाठी गेले होते. आणि त्यांचे काही प्रश्न, त्यांच्या काही समस्या दक्षिण आफ्रिकेत निर्माण झाल्या होत्या. तर त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना वकिलाची गरज होती. मग त्यांच्या वकील म्हणून काय केले, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले. ते कधी गेले, 1893ला. 1893ला हिंदी मजुरांचा जो दक्षिण आफ्रिकेत प्रश्न निर्माण झाला होता तो सोडवण्यासाठी महात्मा गांधी 1893ला कुठे गेले, तर दक्षिण आफ्रिकेला गेले. आणि दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर महात्मा गांधींची ओळख काय झाली, भाई म्हणून ओळख झाली. त्यांना तिथं लोक काय म्हणायचे, भाई असं म्हणायचे. दक्षिण आफ्रिकेला महात्मा गांधी गेल्यानंतर तिथं त्यांची ओळख भाई म्हणून झाली, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1893ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेला गेले. त्यानंतर लगेच पुढल्या वर्षी म्हणजे 1894ला महात्मा गांधींनी नाताळ काँग्रेसची स्थापना केली. 1894ला महात्मा गांधींनी काय केली, नाताळ काँग्रेसची स्थापना केली. नाताळ बघा, नाताळ हा काय आहे, एक प्रांत आहे, दक्षिण आफ्रिकेमधला एक प्रांत आहे. नाताळ हा दक्षिण आफ्रिकेमधला एक प्रांत आहे. आणि त्या प्रांताच्या नावावरूनच महात्मा गांधींनी नाताळ काँग्रेसची स्थापना कुठे केली, दक्षिण आफ्रिकेत. ती कधी केली, 1894 साली. 1894 साली. त्यानंतर ही परिणामकारक घटना समिती लिहिली. परिणामकारक घटना म्हणजे काय,
तर महात्मा गांधींच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरलेली एक घटना पुढे जाऊन 1902 नंतर ही घटना घडलेली आहे. खरं तर ही परिणामकारक घटना महात्मा गांधीच्या जीवनात घडली. ती म्हणजे काय तर वर्णभेदाच्या कारणावरून दक्षिण आफ्रिकेतलं एक रेल्वे स्टेशन होतं पीटर मारिट्सबर्ग. बघा, पीटर मारिट्सबर्ग नावाचं एक रेल्वे स्टेशन होतं दक्षिण आफ्रिकेत. त्या रेल्वे स्टेशनवर महात्मा गांधींना काय केलं, वर्णभेदाच्या कारणावरून रेल्वेतून बाहेर ढकलून देण्यात आलं. तर मुद्दा लक्षात घ्या, याचा मी ही महात्मा गांधीच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरणारी घटना आहे, त्यामुळे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. तर महात्मा गांधी त्यावेळी पीटर मार्टिसबर्गच्या मार्गाने रेल्वेनं चालले होते. त्यावेळेस ते रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसले होते. पण दक्षिण आफ्रिकेतला नियम काय होता, दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा इंग्रजांचंच राज्य होतं हे लक्षात ठेवा. आणि तिथला इंग्रजांचा नियम काय होता की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये फक्त इंग्रजांनीच बसायचं. भारतीय किंवा इतर जे काळे लोक आहेत त्या लोकांनी बसायचं नाही, फक्त गोऱ्या लोकांनी बसायचं. आणि महात्मा गांधी भारतीय होते म्हणजे काळे होते, त्यामुळं फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये महात्मा गांधींना बसायला त्यांनी काय केलं, मज्जाव केला किंवा प्रतिरोध केला, बसण्यासाठी विरोध केला. पण महात्मा गांधींनी तर तिकीट फर्स्ट क्लासचं काढलं होतं, त्यामुळे महात्मा गांधींनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं आहे आणि फर्स्ट क्लासच्या डब्यातच मी बसणार. त्यामुळं ते इंग्रज अधिकाऱ्यांनी चिडून काय केलं, महात्मा गांधींना पीटर मारिट्सबर्ग इथं रेल्वेतून बाहेर ढकलून दिलं. आणि या रेल्वे स्टेशनवरच महात्मा गांधी रात्रभर बसले आणि त्या रात्रीत त्यांनी निर्णय घेतला, तो म्हणजे वर्णभेदाविरुद्ध लढण्याचा किंवा जगात जिथं जिथं अन्याय आहे तिथं अन्यायाविरुद्ध लढण्याचा, म्हणजे आपलं जीवन आहे ते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच द्यायचं, असं महात्मा गांधींनी त्या रात्री ठरवलं, रात्रभर तिथं थांबून. त्यामुळे त्यांच्या जीवनातली एक परिणामकारक घटना किंवा त्यांच्या जीवनात टर्निंग पॉईंट म्हणावी अशी एक घटना घडली. तर बघा, त्यानंतर आता आपण महात्मा गांधीचं दक्षिण आफ्रिकेतीलच महत्वाच्या त्यांचं कार्याविषयी माहिती बघतोय. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत एक आश्रम सुरू केला होता. त्याच्यावर एक परीक्षेला प्रश्न येतो. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी एक आश्रम स्थापन केला होता. त्या आश्रमाचं नाव आहे टॉलस्टॉय. बघा, महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेतील जो आश्रम होता त्याचं नाव काय आहे, टॉलस्टॉय नावाचा त्यांनी तिथं आश्रम सुरू केला होता. त्यानंतर महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतच इंडियन ओपिनियन, बघा, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतच इंडियन ओपिनियन नाही तर ऍक्च्युअली ओपिनियन आहे. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र 1903 साली सुरू केलं. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत कोणतं वृत्तपत्र सुरू केलं तर इंडियन ओपिनियन. याच्यावर प्रश्न पाठीमागे अनेक परीक्षांमध्ये आलेला आहे, पुढे पण येण्याची शक्यता आहे, तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 1914 महात्मा गांधींनी खूप महत्त्वाचं काम केलं. महात्मा गांधी हे सत्याग्रहासाठी ओळखले जातात तर महात्मा गांधी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कधी केला, 1914 साली. बघा, महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला 1914 साली. तोही कुठं केला, दक्षिण आफ्रिकेत. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कुठे केला, दक्षिण आफ्रिकेत 1914 साली. आणि तो कुठं केला तर नाताळ या ठिकाणी. दक्षिण आफ्रिकेतला नाताळ हा जो प्रांत आहे, तर या नाताळ प्रांतातच महात्मा गांधींनी काय केला, कशाचा प्रयोग केला, सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अजून पुढे महात्मा गांधींच्या विषयीच आपण माहिती घेतोय. बघा, त्यानंतर पुढे काय झालं तर 9 जानेवारी 1915 या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. 1893ला बघा, 1893ला महात्मा गांधी हिंदी जे मजूर होते दक्षिण आफ्रिकेतले त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यानंतर तर भारतात आलेले कधी, 1915ला, 9 जानेवारी 1915ला. याच्या मधल्या काळात फक्त ते एकदाच भारतात येऊन गेले. ते 1902च्या दरम्यान काही दिवस 15 ते 20 दिवस ते भारतात येऊन गेले होते. नाहीतर 1893ला दक्षिण आफ्रिकेत गेलेले ते डायरेक्ट 1915लाच आले असं आपल्याला म्हणता येईल. तर महात्मा गांधी या 9 जानेवारी 1915 या दिवशी काय भारतात परतले दक्षिण आफ्रिकेतून. त्यामुळे 9 जानेवारी ही एक अत्यंत महत्त्वाची तारीख आपल्या देशात मानली जाते. 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी भारतात परतले. त्यामुळे 9 जानेवारी ही भारतातील काय मानली जाते, अत्यंत महत्त्वाची अशी एक तारीख मानली जाते.
आणि 9 जानेवारी या दिवशीच काय काय केलं जातं, महात्मा गांधींच्या भारतात येण्याची जी तारीख आहे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ काय केलं जातं, 9 जानेवारी हा दिवस काय म्हणून पाळला जातो, प्रवासी भारतीय दिवस. हा दरवर्षी बघा 9 जानेवारी हा दिवस काय म्हणून पाळला जातो, तर प्रवासी भारतीय दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. कशामुळे, तर 9 जानेवारी याच दिवशी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले आणि 9 जानेवारी याला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली, तर 2003 सालापासून. 2003 सालापासून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. तर बघा आता इथं एक मुद्दा तुम्हाला सांगतो, पुढल्या स्लाइडमध्ये तो मुद्दा येणार नाही त्यामुळे इथं सांगतो की 1915 साली महात्मा गांधी भारतात आले दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांचे प्रश्न सोडवून. तर इथं आल्यानंतर लगेच त्यांनी इथं स्वातंत्र्य चळवळीत जे त्यांचे सत्याग्रह किंवा स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्याला सुरुवात केली नाही. इथं आल्यानंतर महात्मा गांधींचे जे राजकीय गुरु मानले जातात, स्वतः महात्मा गांधीच ज्यांना राजकीय गुरु मानायचे ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी आपले राजकीय गुरु मानायचे. तर हे गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना एक सल्ला दिला. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसारच 1915 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी भारतात आले. पण भारतात आल्या त्यांना गोपाळकृष्ण गोखलेंनी एक सल्ला दिला की तुम्ही सुरुवातीचं 1 वर्ष आधी संपूर्ण भारत बघून घ्या, संपूर्ण भारत फिरून घ्या. मग 1915ला बघा जानेवारी महिन्यातच महात्मा गांधी आले. मग 1915ला भारतात आल्यानंतर तिथून पुढं 1 वर्ष महात्मा गांधींनी काय केलं, संपूर्ण भारत पिंजून काढला. भारतातल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांचा अभ्यास केला, भारतासमोर असणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला, इंग्रजांच्याकडून होणाऱ्या अन्यायाचा अभ्यास केला. हे सगळे करून मग ते स्वातंत्र्य चळवळीत उतरले. तर अशा पद्धतीनं ही माहिती सांगून आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर भारतात महात्मा गांधींनी काय केलं बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये जसं महात्मा गांधींनी टॉलस्टॉय नावाचा एक आश्रम स्थापन केला होता, तसंच भारतात पण महात्मा गांधींनी काय केलं होतं, 2 आश्रम सुरू केलं होतं. भारतात महात्मा गांधींनी 2 आश्रम स्थापन केलेले होते. त्यातला पहिला आश्रम आपल्याला खूप गाजलेला माहीत आहे, तो म्हणजे 25 मे 1915ला महात्मा गांधींनी काय केलं, एक सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. कुठं, साबरमती या ठिकाणी. साबरमती या ठिकाणी त्याला साबरमती आश्रम असं पण आपण ओळखतो. सत्याग्रह आश्रम याला साबरमती आश्रम असं पण म्हटलं जातं. मग त्याचं अधिकृत नाव काय आहे, सत्याग्रह आश्रम. आणि हा साबरमती नदीकाठी आहे, साबरमती नदीकाठी आहे आणि तो आहे गुजरात या राज्यात. तो आहे गुजरात या राज्यात. गुजरात या राज्यात आणि गुजरात या राज्यात पण कुठं, तर अहमदाबाद या शहराजवळ आहे. अहमदाबाद या शहराजवळ साबरमती नदीकाठी सत्याग्रह आश्रम आहे. तर तो 1915ला महात्मा गांधींनी स्थापन केला. त्यानंतर 1936ला महात्मा गांधींनी आपल्या महाराष्ट्रातले सेवाग्राम या ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं सेवाग्राम या ठिकाणी काय केला, एक आश्रम स्थापन केला. तर 1936ला आश्रम का स्थापन केला आधी हा आश्रम असताना, तर 1930ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली आणि त्यावेळी त्यांनी शपथ घेतली की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ते पुन्हा साबरमती आश्रमात येतील किंवा सत्याग्रह आश्रमात येतील. कारण 1930चं जे सविनय कायदेभंगाचं आंदोलन आहे ते महात्मा गांधींनी कशानं सुरू केलं, तर दांडी यात्रेनुसार. म्हणजे साबरमती आश्रम ते गुजरातमधलं दांडी या ठिकाण असं महात्मा गांधी चालत गेले आणि ज्यावेळी या दांडी यात्रेसाठी निघताना महात्मा गांधींनी साबरमती आश्रम सोडला. ते साबरमती आश्रम सोडताना महात्मा गांधींनी शपथ घेतली की या आश्रमात मी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच परत येईल. मग 1930ला बाहेर पडले पण भारताला स्वातंत्र्य तर मिळालं नाही, म्हणून 1936ला त्यांनी आपलं काम करण्यासाठी महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम या ठिकाणी एक आश्रम स्थापन केला. असे 2 आश्रम महात्मा गांधींचे भारतातील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांवर, महात्मा गांधींच्या कार्यावर जागतिक लेवलच्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचा प्रभाव पडला. तर ते ग्रंथ कुठले बघा, महात्मा गांधींवर प्रभाव पडणारे ग्रंथ कोणकोणते आहेत, तर महात्मा गांधींच्यावर प्रभाव पाडणारे अनेक ग्रंथ आहेत तिथं लक्षात ठेवा.
महात्मा गांधींच्यावर प्रभाव पाडणारे अनेक ग्रंथ आहेत, पण त्या ग्रंथांमधले हे 3 जे ग्रंथ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत. त्यांचा महात्मा गांधींच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यामधला पहिला जो ग्रंथ आहे तो म्हणजे द किंगडम ऑफ गॉड विदिन यू. बघा, महात्मा गांधींच्या वर ज्या ग्रंथाचा प्रभाव होता त्यामधला पहिला महत्त्वाचा ग्रंथ आहे तो कोणता? द किंगडम ऑफ गॉड विदिन यू. हा टॉलस्टॉय आहे बरं का, इथं हे नाही, टॉलस्टॉय नावाच्या विचारवंतानं लिहिलेला हा ग्रंथ आहे. टॉलस्टॉय नावाच्या विचारवंताने लिहिलेला ग्रंथ आहे द किंगडम ऑफ गॉड विदिन यू नावाचा ग्रंथ. याचा महात्मा गांधींच्यावर सर्वात मोठा प्रभाव होता. तर याचा प्रभाव असल्यामुळेच महात्मा गांधींनी जो दक्षिण आफ्रिकेत जो आश्रम स्थापन केला होता त्याला नाव टॉलस्टॉय असं दिलं होतं. त्यानंतर जॉन रस्किन यांचा जो ग्रंथ आहे अनटू धिस लास्ट या ग्रंथाचा पण त्यांच्यावर प्रभाव होता. आणि तसेच अजून एक तिसरे विचारवंत होते ते म्हणजे हेनरी थोरो यांच्या सिव्हिल डिसओबिडियन्स या ग्रंथाचा पण महात्मा गांधींच्यावर खूप मोठा प्रभाव होता. तर महात्मा गांधींच्यावर प्रभाव पाडणारे जे 3 ग्रंथ आहेत, तिन्ही ग्रंथांची नावं आणि त्यांचे लेखक आपल्याला पाठच पाहिजे, त्याच्यावर कधीही प्रश्न येऊ शकतोय. तर बघा, आता पुढली माहिती आपण बघूया. आता महात्मा गांधींचे खाजगी सचिव, महात्मा गांधी काम करत असताना त्यांचे खाजगी सचिव म्हणून महादेवभाई देसाई यांनी काम केलं. तर महादेवभाई देसाई हे कोण होते? महात्मा गांधींचे खाजगी सचिव होते, हे लक्षात ठेवा. महादेवभाई देसाई हे महात्मा गांधींचे खाजगी सचिव होते. त्यानंतर महात्मा गांधींचेच, मुद्दा लक्षात घ्या, महात्मा गांधींचेच राजकीय गुरु, हे पाठीमाग मी सांगितलेलं आहे तरी लक्षात ठेवा. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर नामदार गोपाळकृष्ण गोखले. नामदार गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महात्मा गांधींचे खाजगी सचिव कोण होते? महादेवभाई देसाई हे महात्मा गांधींचे खाजगी सचिव होते. आता महात्मा गांधींचे राजकीय गुरु नामदार गोखले होते, तर मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर अजून एक महात्मा गांधीच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली, ती 9 ऑक्टोबर 1921 ला महात्मा गांधींनी काय केला? स्वतःचा पेहराव बदलला, म्हणजे स्वतःचा पोशाख बदलला. 9 ऑक्टोबर 1921च्या आधी महात्मा गांधींचा पोशाख काय होता? तर पॅन्ट आणि शर्ट, म्हणजे एक सूट, जो वकिलीचा सूट असायचा तोच महात्मा गांधींचा असायचा. वकिलीचा जो पोशाख असतो तोच पोशाख महात्मा गांधींचा असायचा. अगदी सुटाबुटात महात्मा गांधी, वरती सूट आणि खाली शूज, बूट असायचे महात्मा गांधींच्या पायात. पण 9 ऑक्टोबर 1921 ला महात्मा गांधींनी आपला आता पोशाख बदलला आणि त्याच्याऐवजी काय केलं? कमरेभोवती पंचा हे वस्त्र धारण केले. पंचा म्हणजे थोडक्यात धोतर, छोट्या आकाराचं धोतर, कमरेभोवती फक्त ते छोट्या आकाराचं धोतर, त्याला पंचास म्हणतात. हेच वस्त्र त्यांनी कायमस्वरूपी धारण केलं. तर हे पंचा हे वस्त्र धारण करण्याचं महत्त्वाचं कारण काय? तर महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की माझ्या देशातील बहुसंख्य जनतेला कपडे मिळत नाहीत घालायला, त्या वस्त्र मिळत नाहीत अंगावर घालण्यासाठी, तर मीच भरभरून वस्त्र घालून का फिरू? म्हणून महात्मा गांधींनी त्या जनतेच्या ज्यांच्या अंगावर वस्त्रच नाहीत त्यांना कोणत्या समस्या येत आहेत त्या समस्यांशी एकरूप होण्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं? स्वतः वस्त्रांचा त्याग केला आणि फक्त अंगावर पंचा हे वस्त्र धारण केलं. ते पंचा हे वस्त्र फक्त कमरेभोवती गुंडाळलं जायचं. त्यानंतर महात्मा गांधींची काय तत्व होती? मनाची शांती मिळण्यासाठी महात्मा गांधी काय करायचे? दर सोमवारी महात्मा गांधी दर सोमवारी मौन धारण करायचे, मौन पाळायचे. मनाला शांती मिळण्यासाठी महात्मा गांधी दर सोमवारी मौन पाळत होते, हे त्यांनी कायमस्वरूपी पाळलं. त्यानंतर बघा महात्मा गांधींचे वर्णन, म्हणजे महात्मा गांधींचं वर्णन जगातल्या इतर महान लोकांनी काय काय केलेलं आहे, काही इतर लोकांनी त्यांचे काय काय त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी दिली आहे. बघा, महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. भारताचं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन, हे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलंय. आणि त्याच रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं? महात्मा गांधींना
महात्मा ही पदवी दिली. त्याचबरोबर भारतातले अजून एक महत्त्वाचे नेते सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली. बघा याच्यावर प्रश्न येतो की महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली आणि राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली. तर महात्मा ही पदवी दिली रवींद्रनाथ टागोर यांनी आणि राष्ट्रपिता ही पदवी दिली सुभाषचंद्र बोस यांनी. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या खरं तर टीका करण्यात आली की विन्स्टन चर्चिल यांनी महात्मा गांधींच्या टीका काय केली, अर्धनग्न फकीर म्हणून. पाठीमागात मी सांगितलं की महात्मा गांधी अंगावर फक्त पंचा नेसायचे. पंचा ते कमरेपासून गुडघ्यापर्यंतच वस्त्र असायचं. त्यामुळे त्यांचं अर्धांग कायम काय असायचं, उघडं असायचं, म्हणजे नग्न असायचं. म्हणून त्यांच्यावर टीका करण्यासाठी, महात्मा गांधींच्यावर टीका म्हणून, त्यांची संभावना म्हणून विन्स्टन चर्चिल यांनी त्या महात्मा गांधींचं वर्णन काय केलं तर अर्धनग्न फकीर असं त्यांचं वर्णन केलं. तर विन्स्टन चर्चिल कोण आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. फक्त इंग्लंडचे पंतप्रधानच होते असे नाही, तर त्यांचं अजून एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे दुसरं महायुद्ध हे यांच्या नेतृत्वाखालीच जिंकलं. दोस्त राष्ट्रांनी दुसरं महायुद्ध जिंकलं. त्याचं नेतृत्व करणारे महत्त्वाचे 3 नेते होते. त्याच्यामध्ये विन्स्टन चर्चिल हे होते. तर विन्स्टन चर्चिल यांनी ते दुसरं महायुद्ध जिंकण्यात महत्त्वाची भूमिका. त्यांनी महात्मा गांधींची संभावना काय केली किंवा महात्मा गांधींच्यावर टीका काय केली तर अर्धनग्न फकीर असं केली. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधींचं वर्णन काय केलं, एका माणसाचे सैन्य. लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधींचं वर्णन काय केलं तर एका माणसाचे सैन्य. आता लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधींचं असंच वर्णन का केलं याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर भारताला स्वातंत्र्य मिळते वेळेस लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे व्हाईसरॉय होते. भारताला स्वातंत्र्य मिळताना भारताचे व्हाईसरॉय कोण होते तर लॉर्ड माउंटबॅटन हेच होते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाली. आणि फाळणी होताना मुस्लिम लोक पाकिस्तानमध्ये गेले आणि हिंदू लोक भारतात राहिले किंवा पाकिस्तानमध्ये असलेले हिंदू लोक भारतात येत होते. तेच भारताचे 2 भाग झाले. सध्याच्या बांगलादेशात काही मुस्लिम जात होते आणि सध्याच्या पाकिस्तानमध्ये काही लोक जात होते. तर अशा वेळी काय झालं तर पाकिस्तानकडला जो भाग आहे, भारताच्या वायव्येकडील पाकिस्तानचा भाग आहे, तिथं जे हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या होत्या त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी ब्रिटिशांचं सगळं सैन्य काम बघत होतं. सगळं सैन्य त्याच्या कामाला लागलं होतं की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातल्या दंगली कशा मिटवायच्या, कशा संपवायच्या यासाठी. आणि पूर्व भागात बांगलादेशकडल्या भागामध्ये हिंदू मुस्लिम दंगली तिथंही सुरू होत्या, पण तिथं ब्रिटिशांचं सैन्य नव्हतं. तर तिथं फक्त महात्मा गांधी एकटेच त्या दंगली शमवण्याचं काम करत होते. आणि महात्मा गांधींनी पूर्व भारतामधल्या हिंदू मुस्लिम दंगली एकट्यानेच सगळ्या मिटवल्या. कारण महात्मा गांधींच्या प्रभावामुळं मुस्लिम पण महात्मा गांधींचे ऐकायचे, हिंदू पण ऐकायचे, त्या दंगली मिटल्या. पण इकडं पाकिस्तानकडल्या भागात, सध्याचा जो पाकिस्तान आहे त्या भागामध्ये ब्रिटिशांचं सर्व सैन्य असून सुद्धा ब्रिटिशांना त्या दंगली मिटवता आल्या नाहीत. तिथं लाखो लोकांची कत्तल झाली. त्यामुळंच लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधींचं वर्णन काय केलं, एका माणसाचं सैन्य जे संपूर्ण सैन्याला जमलं ते महात्मा गांधींनी करून दाखवलं. तर बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत माहिती बघितलेली आहे महात्मा गांधींच्या विषयी. महात्मा गांधींच्या विषयी किंवा त्यांनी केलेल्या चळवळीची माहिती अजून पुढल्या काही आपण स्लाइडमध्ये बघणार आहोत, पुढल्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती इतिहासाचे बहुतेक व्हिडिओज येऊन पडलेले आहेत. संपूर्ण भारताचा इतिहास आपण व्यवस्थितपणे या चॅनलवरती घेत आहोत. तर ते व्हिडिओज सगळे तुम्ही बघितले तर तुमचा इतिहास या विषयामध्ये चांगले मार्क्स यायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.